मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज खास व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, मी सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये की कोरडभुईच्या जुंधळ्याला कोळपे मारले पाहिजे, जुंधळा वाढतो मित्रांनो। तर पाहू शकता मित्रांनो, इकडे जे आहे ते आऊत चालू आहे मित्रांनो। कारण तर ही जे आहेत ते इंद्रजित मामा डोंगरे आमच्या गावचे आहेत मित्रांनो, आणि हे लहानपणापासून शेतीमध्ये काम करतात मित्रांनो। ह्यांच्याकडे आता बैल बारदाना नसल्यामुळे आज मी ह्यांच्याकडे रोजानं बैल घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, ही जी आहे ह्यांच्याकडे 2-3 जनावर आहेत मित्रांनो, आणि वैरण दरवर्षी कमी पडते मित्रांनो। वैरण कमी पडल्याबद्दल ह्याने ह्या बारीस धुंदळ दाट पेरलाय। तर मी त्यांच्या अनुभवातून आणि माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो मित्रांनो, वैरण दाट पेरण्याचा काय फायदा होतो तर शेतकऱ्यासाठी। तर वैरण जी आपण जुंधळ्याची दाट पेरली मित्रांनो, ती वैरण संपूर्ण जनावरं खातात। जेवारी कमी जास्त होईल त्याचा सवाल नाही, पण वैरणीचा सवाल मोठा आहे मित्रांनो। कारण तर आपल्या जनावरांनी वैरण खाल्ली पाहिजे ह्या विषयावर आपला व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, वैरण जुंधळ्याची दाट पेरल्यावर एकतर चिपाड बारीक पडतं आणि वैरण पण जास्त निघते मित्रांनो। ह्याकरता माहिती देत आहे। जर पातळ जुंधळा झाला तर दाट मोठं पोचतं आणि वैरण कमी निघते। जय हिंद, जय महाराष्ट्र।